जिल्हा स्तरापासून राष्ट्रीय स्तरावरील विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 10वीच्या परीक्षेत ग्रेस गुण देण्याची तरतूद आहे। मात्र आज जाहीर झालेल्या 10वी परीक्षेच्या निकालामध्ये शालांत परीक्षा मंडळानं क्रीडा नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना क्रीडा ग्रेस गुण देण्यात हात आखडता घेतल्याचं दिसून आलंय। त्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी घसरली आहे। परीक्षा मंडळ, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि शालेय स्तरावरील समन्वयाच्या अभावाचा फटका खेळाडू विद्यार्थ्यांना बसला आहे। गेल्या काही वर्षांपासून 10वी-12वी परीक्षांच्या निकालाची टक्केवारी वाढत आहे। यावर्षी तर कोल्हापूर विभागाचा 10वीचा निकाल घवघवीत लागलाय। ही आनंदाची बाजू असतानाच त्याची नेमकी उलट बाजू ही क्रीडा नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांनी निदर्शनाला आणली आहे। चित्रकला, शास्त्रीय कला, क्रीडा, लोककला, स्काउट, एनसीसी, राज्यपाल आणि राष्ट्रपती पदक प्राप्त असलेल्या आणि नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या 10वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना 5 ते 25 जादा गुण देण्याची तरतूद आहे। आज जाहीर झालेल्या 10वीच्या निकालात मात्र क्रीडा क्षेत्रातील काही विद्यार्थ्यांना हे जादा गुण मिळालेले नाहीत। त्यातून हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी त्यांच्या निकालाची टक्केवारी घसरल्याचं दिसून आलंय। मी रग्बी या खेळात खेळत होतो। आम्हाला विभागीय लेवलला विभागीय स्तरीय सेकंड रँक होता, पण त्याचे आम्हाला 10 मार्क मिळणार होते, पण ते रिझल्ट आज लागले त्यात मिळालेले नाहीत। यावर्षीचा 2025-26चा निकाल लागला। 8 मे रोजी निकाल लागल्यावेळी आम्हाला खेळाचे गुण मिळाले नसून मी मागच्या वर्षी रग्बी व हँडबॉल नॅशनल खेळलो, याची 20 गुण प्राप्त झाल्यामुळे आमचा रिझल्ट कमी लागला। संबंधित विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही त्यांना क्रीडा ग्रेस गुण मिळाले नसल्यानं त्याला जबाबदार कोण असा सवाल पालकांनी उपस्थित केलाय। या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी। माध्यमिक शालांत परीक्षा मंडळानं खेळाडू विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी क्रीडा ग्रेस गुण देण्याची कार्यवाही जलद गतीनं करावी अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांमधून होतीये।